नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. लोकलेखा समितीने वार्षिक मूल्यदर तक्ते तयार करताना लोकप्रतिनिधींच्या सूचना घेण्याची शिफारस केली असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून लेखी निवेदन सूचना पुढील 7 दिवसात मागून त्यानंतर वार्षिक मूल्यदराचा प्रारूप प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात यावा अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. वार्षिक मूल्यदर तक्ते तयार करण्याबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहू सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजी पाटील यांची प्रतिनिधी महेश पवार, पुणे नगर रचना मूल्यांकन विभागाचे सहाय्यक संचालक श्री बंडकर, जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री येडगे म्हणाले, वार्षिक मूल्यदर तक्ते हे दिनांक 1 एप्रिल 2026 ते दिनांक 31 मार्च 2027 या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी लागू करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या सूचना विचारात घेऊन या सूचना मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणेचे नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे प्रवासासाठी पाठवावे. आमदार अमल महाडिक व आमदार चंद्रदीप नरके यांनी वार्षिक मूल्यदर कमीत कमी वाढवण्याबाबत सूचना दिल्या. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीच्या लेखी निवेदने मागून घ्या अशा सूचना नगर रचना विभागास यावेळी दिल्या. यावेळी पुणे नगर रचना मूल्यांकन विभागाचे सहाय्यक संचालक श्री बंडकर यांनी वार्षिक मूल्यदराबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यातील डिसेंबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीतील ग्रामीण क्षेत्रातील विचारात घेतलेल्या खरेदी विक्री व्यवहाराचे पृथक्करण 4.99, प्रभाव क्षेत्रातील 7.32, नगरपालिका क्षेत्रातील 17.47, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 21.78, इचलकरंजी महानगरपालिका हातकणंगले क्षेत्रातील 0.83 एवढी सरासरी आहे. जिल्ह्यातील विचारात घेतलेल्या खरेदी विक्रीच्या पृथक्करणाचा ग्रामीण क्षेत्र 4.99, प्रभाव क्षेत्र 7.32, नगर परिषद नगरपंचायत 17.47, कोल्हापूर महानगरपालिका 21.78 व इचलकरंजी महानगरपालिका 12.70 सरासरी वाढ कल आहे. तर जिल्ह्यातील एकूण खरेदी विक्री व्यवहारांच्या संख्येची तुलनात्मक क्षेत्रनिहाय टक्केवारीमध्ये ग्रामीण क्षेत्र 23%, प्रभाव क्षेत्र 45%, नगर परिषद 10%, महानगरपालिका 23% इतके आहे. याने अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.